गेल्या 10-12 वर्षात तुम्ही सगळ्यात जास्त शब्द काय ऐकला असेल तो शब्द विकास. विकासाची व्याख्या ज्या सत्ताधाऱ्यांनी ठरवली आहे त्या व्याख्येमध्ये इथला सर्वसामान्य माणूस बसतो का, तो अकॉमोडेट होतो का, हा प्रश्न या सगळ्यामध्ये अनुत्तरित आहे. आणि म्हणून मी आत्ता कुठे, हे महाराष्ट्राचं प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, त्याच्या हेड ऑफिस बाहेर पुण्यातल्या शिवाजीनगर वाकड जो एरिया त्याच्या बाहेर आहे. आणि म्हटलं सरकारचं विकास करतंय असं ते म्हणतंय, तर नक्की विकास कसा चाललाय, काय चाललाय हे बघू. आणि म्हणून सहज इथे सगळी आदिवासी मंडळी आली होती. म्हटलं काय करतात बघू. मग त्यानंतर कळलं की जुन्नर, तुम्ही पुणे नाशिक रोडने असं वरती गेलं त्याचं पुण्याचा नॉर्थचा शेवटचा तालुका, त्याचं शेवटचं गाव घाटघर, मग तिथून वरती जीवधन किल्ला असेल, खालचा नाणेघाट असेल किंवा इकडं माळशेज पासूनचा पट्टा, या सगळ्या पट्ट्यातले आदिवासी मंडळी एकत्र येण्याचं कारण काय आहे, तर इथे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बनतोय. बरं, प्रोजेक्ट फक्त बनतोय असं नाही, यासाठी लागणारी जी सगळी जमीन असणार आहे, जे इकोसेन्सिटिव्ह झोन आहेत, अभयारण्य आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामधून जाणार असं सगळ्यांचं म्हणणं आहे. नक्की काय काय नाही अगदी तपशीलवार समजून घेऊ आपल्या सगळे. डॉक्युमेंट कोणाकडे? ओके, मला समजून सांगा की एक्झॅक्टली हा प्रकल्प काय आहे आणि किती गावं बाधित होत आहेत. बरं, तुम्ही कुठले आहात, गाव तुमचं? माझं गाव हातवीज आहे, बरं, जुन्नर तालुक्यातीलच. हां, आता याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील 27 गावं ही बाधित होत आहेत. बरं. त्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं त्यांना नोटिसा वगैरे पाठवलेल्या आहेत जनसुनवाईच्या अनुषंगानं. प्रत्यक्ष 2 गावांमध्ये जमीन ते घेणार आहेत. मुळातच हा जो भाग आहे तो अनुसूचित क्षेत्राचा एरिया आहे, तिथं पेसा कायदा लागू होतो. आणि पेसा कायद्याच्या नुसार कोणत्याही त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा जर प्रकल्प आणायचा असेल किंवा कोणत्याही स्वरूपाचं प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर प्रथमतः ग्रामसभांची मान्यता मिळणं अत्यंत गरजेचं असते. आणि त्या अनुषंगानं ग्रामसभांना त्या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती लेखी स्वरूपामध्ये देणं आवश्यक असते. परंतु स्थानिक प्रशासनानं किंवा या कंपनीनं कोणत्याही स्वरूपाचं लेखी पत्रव्यवहार केलेलं नाहीये. उलट 2023 मध्ये तहसीलदारांनी पत्र काढलं आजनावळे ग्रामपंचायतीला आणि सांगितलं की तुम्ही सहकार्य करा सर्वेक्षणासाठी. आणि ग्रामपंचायतीनं त्याला विरोध केला, ठराव पास केला, तरी सुद्धा त्यांनी चोरीनं हा अहवाल बनवलेला आहे. बेकायदेशीररित्या जो काय अहवाल बनवला आणि तो अहवाल आता त्यांनी समोर मांडलेला आहे. आणि ते म्हणतात आता की जनसुनवाई होणार आहे आणि त्या जनसुनवाईमध्ये तुम्ही या. तर आमची ठाम अशी भूमिका आहे. एकूण गावं किती म्हटले? 27 गाव आहेत. 27 गावांना नोटीस आहेत. नोटीस. आणि प्रत्यक्ष बाधित गावं किती आहेत? 2 गावांमध्ये. 2 गावांमध्ये जमीन आणि घाटघरच्या 2 गावांची जमीन जाणार. ओके, घाटघर म्हणजे शेवटचं गाव आहे बहुतेक, जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी. नाणेघाट जो आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे की जिथं हे सगळं वरचा जलाशय जो बांधला जाणार आहे तिथून 500 मीटर म्हणतो, किलोमीटर नाही, 500 मीटर अंतरावरती नाणेघाट आहे. ज्या नाणेघाटामध्ये जो आपला मराठीचा प्रथम शिलालेख आहे त्याच्यातून आपली मराठी विकसित झालेला आहे तो 500 मीटरच्या अंतरावरती आहे. तिथं हे ब्लास्टिंग करणार आहेत. मग त्या शिलालेखाला जर काही प्रॉब्लेम आला, जर त्याचं काही तडे गेले तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? आणि संपूर्ण हा माळशेज घाट, नाणेघाट जो आहे तिथं किल्ले आहेत. खरं म्हणजे जीवधन किल्ला जवळ आहे, चावण किल्ला जवळ आहे. अवघ्या 22 किलोमीटर अंतरावरती शिवनेरी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं जर तुम्ही हा जलाशय बांधत असाल, ब्लास्टिंग करत असाल तर त्याचा पूर्ण धोका तिथला हे जे काही ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारसांना होणार आहे. म्हणून आम्ही या प्रकल्पाला विरोध करतोय. मागच्या 9 दिवसांपासून सूरज बाजगे जे आहेत ते तिथं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची प्रकृती खालवली. आता आज त्यांना आम्ही दवाखान्यात ऍडमिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलेलो आहोत. तर अशी एकंदरीतच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जे आलेलो आहोत इथं बेमुदत धरणे आम्ही इथं धरतोय. जोपर्यंत इथलं कार्यालय जे आहे ते कार्यालय ही जनसुनावणी 21ची आम्ही रद्द करतोय असं पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. बरं, मुळात प्रोजेक्ट काय आहे आपण समजून घेऊ आणि मग आपण बाकीच्यांकडे पण बघू. प्रकल्प काय आहे की खाली जे काही पाणी वाहून जातं सगळं उतरणार, ते पाणी वरतून लिफ्ट इरिगेशनने ते वरती आणायचं आणि तिथपर्यंतच मुद्दा नाही, वरती आणायचं आणि तिथून मग वरती जलाशय बांधायचा. ज्या ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीची गरज पडेल त्यावेळी ते पाणी परत तिथून सोडायचं आणि हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे जलविद्युत त्यातून करायचं. आणि मग ही जी कोण कंपनी असेल ती कंपनी ती लाईट परत सरकारला विकणार. ज्यावेळी रिक्वायरमेंट असेल त्यावेळी ती अर्थात चढ्या दराने विकणार आणि ज्यावेळी रिक्वायरमेंट नसेल त्यावेळी ती कमी पैशाने विकणार. असा हा क्लिअर कट या सगळ्यांचा बिझनेस आहे. मला जरा महिलांशी बोलायचं 1-2 याच्यासाठी की सगळे वेगवेगळे आदिवासी समाजातून. ताई, तुमचं गाव कोणतं? आजनावळे.
आज मी आज नळेगावची सरपंच आहे. बघा तुम्ही सरपंच आहे. होय. बरं बरं, मग काय झालं, प्रोजेक्ट का नको? सरकार म्हणतं विकास करायचा राव. पण आमच्या शेतकऱ्यांचे सगळे नुकसान होणार आहे ना, सगळं आमचं शेतीवरच अवलंबून आहे. हा, किती शेती आहे घरी तुमची आता? आता शेती किती आहे घरी? आमच्या का हा, आता आमची नाही वैयक्तिक जात, पण बाकी आमचे शेतकरी आहेत गावातली गावातले, जाती? त्यांची सगळ्यांची. त्यांची जाती होय. ओके. नाही तर पण 33 एक शेतकरी आहेत, त्यांची क्षेत्र जात आहे. त्यांचं क्षेत्र जात आहे आता. होय. बरं, नाही पण मग मुद्दा असा आहे हा. की सरकारचा काय क्लेम आहे या सगळ्यामध्ये की ते लिफ्ट इरिगेशन आणणार, मग विद्युत निर्मिती प्रकल्प करायचा आहे, जलाशय बांधायचा आहे, मग विकासाला विरोध करता तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, बिलकुल नाही, तसं नाहीये. पण इथं आमचं जर नुकसान होत असेल तर मग त्या विकासाचा उपयोग काय आहे, हम्म, असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. तर आमच्या शेतकऱ्यांनाच काय हे होत नसेल, जर त्यांचं स्थलांतर, आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही सांगितलेलं नाही का त्यांचं स्थलांतर करणार आहे का, काय करणार आहे का, पण त्यांनी आमच्या हक्काच्या जमिनी सोडून आम्ही का जायचं? बाई, तुमचं गाव कोणतं आहे? आम्ही तालुका रामबोली. बरं, आंबोली रामबोरी. बरं बरं, दारेगाव. तुमच्याकडची पण जमीन चालली का? सगळ्याच ना आमच्या इकडच्या मध्ये आख्या आमचं गाव किती हे केलं तुम्ही लोकांनी? किती गाव हे केलं आमचं? बरंच गाव केलं त्याच्यामध्ये जमा. मग सगळ्या जमीन चालल्या ते? हा, सगळे नाही तर काय मग आता काय करणार? आमची लोक कुठं जाणार, कुठं पोट भरणार, कुठं खायला देणार, लेकरं बाळ बारीक बारीक कुठं नेणार तुम्ही? कुठं जागा देणार आम्हाला एवढ्याला? हा, पण दुसरी जागा देतो सांगितलंय का? नाही काय सांगितलं नाही आम्हाला कोणा. नाही सांगितलंय? नाही सांगितलं नाही आम्हाला, काही सांगितलं बी नाही, माहिती बी नव्हती. पण आता हे 4 दिवस झालं म्हणून आम्हाला माहित झालं, म्हणून आम्ही इथं आलो. हा, तिकडे तलाठी आला असेल की सांगायला? नाही, तलाठी विलाटी नव्हतं आला आमच्याकडे. कोण नाही आलं का? नाही कोणी नाही आलं. कोण नाही आलं का? कोण? बरं, तुमचं कोणतं गाव आहे? नमस्ते, माझं गाव भिवाडे खुर्द आहे, हा. जुन्नर तालुक्यातील. हा. तर आज हा अदानी प्रकल्प जो आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये होत असताना आमचा सगळ्यांचा त्या गोष्टीला विरोध आहे. सह्याद्री वाचवा आणि अदानी हटवा असा जो आमचा हा प्रकल्प आहे, त्या संदर्भात 21 तारखेला जी जनसुनावणी होणार आहे, त्या जनसुनावणीला कुठल्याही प्रकारे रद्द झाली पाहिजे, याच्यासाठी आमचं ठेय आंदोलन आज या पर्यावरण महामंडळाच्या समोर चालू बघा, आहे. सरकार काय म्हणतंय की तुम्ही जनसुनावणीला या, सुनावणीत आपण बसू, 4 गोष्टी बोलू, मग काय इश्यू झाला? नाही, जनसुनावणीला येण्याच्या अगोदर आमचा पहिला प्रश्न सरकारला हा आहे की जेव्हा जनसुनावणी तुम्हाला घ्यायची होती, प्रोजेक्ट तुम्हाला जर तालुक्यामध्ये करायचा होता, शिवजन्मभूमी आहे, तर तुम्ही आमच्या पेसा ग्रामपंचायतीला प्रथमतः आम्हाला मान्यता घ्यावी पाहिजे होती. आमची पेसा ग्रामपंचायत आहे, कायद्यानुसार पेसा ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही कायद्याचा हक्क तुम्हाला जर बजवायचा असेल तर आधी ग्रामसभेची परवानगी घेणं गरजेचं होतं. नाही झालं ते? झालं नाही. मग ग्रामसभेने काय निर्णय घेतला? ग्रामसभेने निर्णय घेतला 2022ला जेव्हा आम्हाला पत्र आलं होतं आजनावळे ग्रामपंचायतीला प्रथम, तर तेव्हा आम्ही ती सुनावणी रद्द करण्यासाठी किंवा हा प्रोजेक्ट न होण्यासाठी आम्ही तेव्हा पत्रव्यवहार केला होता तहसीलला आणि प्रांत कार्यालयाला. त्याचं कुठलंही डॉक्युमेंटेशन आलं नाही किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारे त्याची जी कारवाई आहे की कुठल्या प्रकारे तो प्रोजेक्ट होणार आहे याची कुठलीही माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नव्हती. अजून पण नाही सांगितलं का? अजूनही सांगितलेलं नाही. आम्ही एवढं उपोषण करतोय. 9 तारखेला आमचा जेव्हा आदिवासी दिन होता समाजाचा, तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र त्याला विरोध देखील दर्शवला आहे. त्याच्यानंतर उपोषण देखील चालू आहे जुन्नरमध्ये आणि 2 दिवसापूर्वी आम्ही रस्ता रोको आंदोलन देखील केलेलं आहे सर्व आदिवासी बांधवांनी. त्यातूनही आम्हाला अजून प्रशासनाचं कुठल्याही गाईडलाईन्स आलेल्या नाहीये. नाही आलंय? बरोबर. मी मुद्दाम इथे का आलो आणि थांबलो तुम्हाला सांगतो. सध्या गावांची परिस्थिती काय माहिती का? तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला ते पटेल. पण स्वायत्तता गेली आहे सध्या गावांची, आणि ती का गेली असं लोकांना वाटतं. म्हणजे वाय पीपल आर सो इन्सिक्युअर की आम्हाला आमच्या जमिनी चालल्यात, मग आम्हाला त्याच्याबदली काही मिळणार नाही किंवा आम्ही परत रस्त्यावरती येऊ, कारण तेवढंच आमचं जे काय ते उदरनिर्वाहाचं आहे वगैरे. रिसेंटली पुण्यात काय निर्णय झाला तुम्हाला सांगतो. PMRD रिजनने काय केलं, जे डेव्हलपिंग ऑथॉरिटी आहे त्यांनी PMRD रिजन अंतर्गत येणाऱ्या 122 गावं, किती 8 तालुक्यांमधल्या 122 गावांच्या गायरानांना त्यांच्या जमिनी इकडे सरेंडर करायला सांगितलं. म्हणजे काय, गायरानामध्ये काय गोष्ट होईल काय नाही. म्हणजे समजा इथे स्मशानभूमी बांधायची, शाळा बांधायची, समजा गायरानामध्ये एखादी पाण्याची टाकी बांधायची, एक्स्ट्रा कोणत्याही कामासाठी जमीन द्यायची, तर आधी ग्रामसभा स्वायत्त आहे ना. आपलं संविधान काय सांगतंय की ग्रामसभा ग्रामपंचायती स्वायत्त आहेत, ह्या स्वतःच्या त्यांची ऑटोनॉमी आहे, ते बसून गावातली लोक बसून निर्णय घेतील. तर आता तो निर्णय त्यांच्याकडे राहिलेला नाहीये. गायरांच्या जमिनी सुद्धा PMRD कडे जायचं, तिथून तो कागद क्लिअर करायचा आणि मग तुम्हाला परमिशन मिळतील. असे पुण्यातले 8 तालुक्यातले 122 गाव गेले.
हे सगळं सरकारने केलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की यांच्या गावचे प्रश्न काय हे समजायला हवं. आता यांच्या मनातली इन्सिक्युरिटी काय आहे की उद्या जमिनी गेल्यानंतर आमच्या पुनर्वसनाचं काय, हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डने यातल्या जवळपास 20-25 गावांना, किती गावं म्हटले नोटीस आले तो 27 गावांना या सगळ्यांनी नोटिसा दिल्यात असं सांगितलं. आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या गाव आदिवासी गाव आहेत, मोठ्या पट्ट्यावरती नॉर्थला गेले की तुम्हाला दिसेल जो नाशिक सोबत प्रश्न नाहीये, पर्यावरणाचा प्रश्न आहे. हां पर्यावरणाचा प्रश्न आहे. पर्यावरण खाली सरळ सरळ काय झालं महाराज हे बघा, मागे हा जो भाग आहे मागे समजून घ्या. पेसा कायद्याखाली येतो. हां पेसा कायदा म्हणजे आदिवासींना तिथे पूर्णपणे हक्क दिलेले आहेत. हां त्यांनी ग्रामसभेने निर्णय घेतल्याशिवाय सरकारला त्याच्यात हस्तक्षेप कुठलाही करता येत नाही, असा पेसा कायदा आहे. मूळ मुद्दा असा आहे की हा जो भाग आहे तो पश्चिम घाट अंतर्गत सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्ह झोन आहे तो. संवेदनशील झोन आहे. आज जर तो भाग गेला तर पर्यावरणाला मोठा धोका आहे. आज भूस्खलन काही ठिकाणी होत आहे, याच्यामुळे भूस्खलनात वाढ होणार आहे. जैविक संपत्ती जी आहे, तिकडे प्लास्टिक जीवसंपत्ती ते सगळे होणार. नुसता जमिनीचा प्रश्न नाही, तो सगळा भाग जर कॅप्चर. आज निसर्गाचं नंदनवन आहे ते, तुम्ही टुरिझम आहे तिथे, तिथे चावंड किल्ला आहे, नाणेघाट आहे, जीवदान किल्ला आहे, तुमचे निमगिरी किल्ला आहे. असे त्याला ऐतिहासिक मोठं हे बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक गोष्टी असं नुसता जमिनीचा प्रश्न नाही. एकदम बरोबर. त्यामुळे गावांच्या जमिनी, पर्यावरणापासून ते सगळे वेगवेगळे महत्वाचे मुद्दे तिथे, याला ऍड्रेस करणं गरजेचं आहे. म्हणून मी मुद्दाम लोकांना भेटायला की काय चाललंय हे मला सांगा, आणि मग विकास झाला पाहिजे नाही झाला पाहिजे याच्याबद्दल आणखी येणाऱ्या काळामध्ये आपण चर्चा करू. बाकी मुंबईत